नमस्कार, माझं नाव आहे तौफिक आणि आपण पाहत आहात माझं चॅनल ग्राफिक्स इन मराठी. तर आज आपण पाहणार आहोत की मल्टीपेज PDF आपण कसं क्रिएट करू शकतो. तर चला सुरू करूया. आता याच्यामध्ये मल्टीपेज PDF बरोबरच काही स्टुडंट्स प्रश्न विचारतात की जे आपण PDF फाईल सेव्ह करतो, जसं की आता ही फाईल आहे, याच्यामध्ये लेयर्स जास्त आहेत. आता मी पेजचं सांगत नाही, सुरुवातीला मी थोडंसं मल्टी लेयर्सचं सांगतो, त्याच्यानंतर मी शेवटी मल्टीपेजचं सांगतो, म्हणजे दोन्ही पण पॉईंट्स आपले क्लिअर होऊन जातील. तर आपण जशी ही फाईल बघता, PSD फाईल आहे फोटोशॉपची, याच्यामध्ये मल्टिपल लेयर्स आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त लेयर्स आहेत. तर ॲज इट इज हे कसे सेव्ह करता येईल PDF फॉर्मॅटमध्ये. PSDमध्ये तर ऑब्व्हियसली तर आहेच, पण PDFमध्ये सेव्ह केल्यानंतर फ्युचरमध्ये जर आपल्याला एडिट करायचं असेल तर PDFमध्ये कसं सेव्ह करू शकतो ते पहिल्यांदा मी सांगतो. आता हीच फाईल मी काय करतो, फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज, आणि आपल्याला माहीत आहे की आपण काय करतो, PDFमध्ये सेव्ह करतो, फोटोशॉप PDFमध्ये सेव्ह करतो. आता याच्यामध्ये एक ऑप्शन आहे लेयर्स, हा ऑप्शन नेहमी ऑन ठेवा. त्याच्यानंतर सेव्हमध्ये गेल्यानंतर हा ऑप्शन नक्की चालू आहे की नाही ते बघा, म्हणजे हा ॲक्टिव्ह पाहिजे. प्रिझर्व फोटोशॉप एडिटिंग केपेबिलिटीज हा ऑप्शन ऑन पाहिजे. सुरुवातीला मी हे ऑफ करून दाखवतो, आता हे ऑफ आहे. सेव्ह करतो. आता बघूया, आपण फाईलमध्ये जाऊया, ओपन. आता बघा हे ओपन करतो, न्यू फोल्डरमध्ये मी केलं होतं. आता बघा हे पेज, आता हे बघू शकता तुम्ही, PDF फॉर्मॅट आहे, इथे बघू शकता PDF आणि लेअर एकच आहे, कारण मी तो ऑप्शन ऑफ ठेवला होता. तर आता आपण परत एकदा काय करूया, यालाच फाईल सेव्ह ॲजमध्ये जाऊया. आता याच्यामध्येच आपण न्यू फोल्डरमध्ये जाऊन परत एकदा फोटोशॉप PDF आपण घेऊया, आणि याच्यामध्ये मी नाव थोडंसं दुसरं देतो, कारण याच फोल्डरमध्ये मी सेव्ह करत आहे. परत एकदा लेयर्स ऑन ठेवा. आता मी हे ऑप्शन ऑन ठेवतो, प्रिझर्व फोटोशॉप एडिटिंग केपेबिलिटीज. जर तुम्हाला थंबनेल्स हवे असतील PDFमध्ये तर ऑन ठेवा, नाहीतर ऑफ ठेवा. आणि याच्याबरोबरच जर आपल्याला सिक्युरिटी पाहिजे असेल, म्हणजे पासवर्ड ओपन करताना पासवर्ड याच्यामध्ये पाहिजे असेल तर ठेवा, जसं की आपल्या आधार कार्डला वगैरे असतं तसं. पण एक लक्षात ठेवा, हे करताना काळजी घ्यावी लागते, कारण जर आपण हे पासवर्ड विसरलो तर याला ओपन करण्याचं दुसरं कोणतं म्हणजे ऑप्शन नाही आहे, ते आपल्याला डिलीटच करावं लागेल फाईल, म्हणजे ते आपल्या उपयोगाची राहणार नाही. म्हणून जर आपल्याला लक्षात राहत असेल तरच याचा वापर करा. आता जनरलमध्ये जाऊन हे बघा, हे ऑप्शन मी ऑन केलं, सेव्ह करतो. आता थोडंसं याला जास्त वेळ लागेल, कारण हे सगळं लेयर्स काय करतो त्याच्यामध्ये स्टोअर करतो, त्याच्यामुळे थोडंसं सेव्ह होण्यासाठी. आता झालेलं आहे. आता याच्यामध्ये साईज पण जास्त आहे, बघू शकता तुम्ही. फाईल ओपन, आता हे 2 हे ओपन करतो मी, हे बघा 2 ओपन. आता बघा डायरेक्टली ओपन झालेलं आहे, इथं बघू शकता. याला मी ट्रॅक करतो खाली, येतं बघा हे 2.pdf, आणि याच्यामध्ये बघा लेयर्स आहेत, दिसतंय आपल्याला. PDF असून पण याच्यामध्ये लेयर्स आहेत, म्हणजे हे आपण एडिट करू शकतो ॲज, म्हणजे फोटोशॉपचे फाईलसारखंच, PSD फाईलसारखंच याचा आपण यूज करू शकतो. तर आपल्याला जर व्हॉट्सॲपला वगैरे फॉरवर्ड करायचे असतील, कारण याचा फायदा काय होतो, PSD फाईल आपल्याला व्हॉट्सॲपवर पाठवल्यानंतर आपल्याला ती व्ह्यू करता येत नाही मोबाईलमध्ये, कारण सपोर्ट करत नाही फोटोशॉपची फाईल. मग त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, एडिटिंगसाठी पण देऊ शकतो, प्लस आपल्याला म्हणजे जो कोण क्लायंट वगैरे असेल त्याला व्ह्यू करण्यासाठी पण, म्हणजे ओपन होईल त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये, त्याच्यासाठी आपण PDFचा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, याचे लेयर्स प्रिझर्व करू शकतो आणि मल्टी लेयरची आपण फाईल क्रिएट करू शकतो. आता आपण बघूया, हे मी क्लोज करतो, आणि ही पण फाईल मी क्लोज करतो. आता हे आपले बरेचसे इथं 4-5 फाईल्स ओपन आहेत, जसं की आपण बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मल्टिपल पेजेसची PDF क्रिएट करायची आहे. मग त्याच्यासाठी पण जी आपल्याला फाईल्स हवे आहेत ते आपण ओपन करून पण ठेवू शकता, किंवा नंतर आपण ब्राउज पण करू शकतो. तर आता मी इथं 4-5 फाईल्स ऑलरेडी ओपन केलेल्या आहेत, प्लस आपण एक्स्ट्रा काही फाईल्स याच्यामध्ये ॲड करू शकतो. तर मी जातो फाईलमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला ऑटोमेटमध्ये जावं लागेल, फाईल ऑटोमेटमध्ये, आणि बघा इथं PDF प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला जावं लागेल. तर इथं ओपन फाईल्स आपण जर ॲड केल्या तर सगळ्या ओपन फाईल्स याच्यामध्ये येतील. याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण ब्राउजमध्ये जाऊन काय करू शकतो, दुसऱ्या जर आपल्याला फाईल्स पाहिजे असतील ते पण आपण काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो इथे. तर इथं बघूया आपण आपल्याकडे काही फाईल वगैरे आहे काय. तर ही फाईल एक आहे, तर याला मी ओपन करतो. तर इथे झालेली आहे बघा, ॲड झालेली आहे. तर 4 होते, 5 झाले. आता याच्यामध्ये जर आपल्याला ऑर्डर चेंज करायचं असेल तर आपण ऑर्डर पण चेंज करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल मला
ही कॅमेला कबेलोचा जो फोटो आहे तो मला 1 नंबरला पाहिजे, तर ते मी चेंज करू शकतो. बघू शकता आपण ऑर्डर चेंज करू शकतो. आता आपल्याला काय ठेवायचं आहे, मल्टीपेज डॉक्युमेंट हे ठेवायचं आहे. प्रेझेंटेशन आपल्याला नको आहे, मल्टीपेज डॉक्युमेंट. हे जे खालचे ऑप्शन्स आहेत त्याला सोडून द्या, काही त्याच्यामध्ये चेंजेस करायची आपल्याला गरज नाही. फक्त आपल्याला मल्टीपेज डॉक्युमेंट हे नाही, मल्टीपेज डॉक्युमेंट हे करा. आणि इथं जर पाहिजे असतील तर ब्राउज करा, आणि ओपन असलेलं जर पाहिजे असतील तर ॲड ओपन फाईल्स करा, आणि सेव्ह आणि लोकेशन आपलं ठरवा. तर मी तिथेच करतो. तर याच्यामध्ये मी नाव देतो याला काहीतरी 1 नाव देतो आणि सेव्ह करतो याला. हे बघा याच्यामध्ये पण आता याच्यामध्ये प्रिझर्व फोटोशॉप एडिटिंग केपेबिलिटीज हा ऑप्शन आपल्याला मिळणार नाही, कारण मल्टिपल पेजेस आहेत तर आपल्याला लेयर्स मिळणार नाहीत. हे याच्यामध्ये लक्षात ठेवा. तर मी सेव्ह करतो. आता हे मल्टिपल पेजेस असल्यामुळे याला थोडंसं जास्त वेळ लागेल. बघू शकता आपण झालेलं आहे सेव्ह. आता मी ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा जीमध्ये न्यू फोल्डरमध्ये मी जातो. हे बघा 1 याला ओपन करतो. बघू शकता हां कॅमेला कबेलोचा मी फोटो फर्स्ट नंबरला घेतला होता. थोडंसं मी झूम आऊट करतो याच्यामध्ये. हे बघा झूम आऊट करून हे मल्टिपल पेजेस. इथं एक ऑप्शन असतो, तो ऑप्शन मी काय करतो व्ह्यूमध्ये एनेबल स्क्रोलिंग हा ऑप्शन असतो. तर याच्यामुळे आपल्याला स्क्रोल करता येईल. बघा हा फोटो लहान असल्यामुळे हा लहान दिसतो. बघा सेकंड इथं आपण बघू शकता 5 पेजेस आहेत. हे मेसीचा फोटो, त्याच्यानंतर आपण जी डिझाईन केली होती सूर्यनमस्कार डेची, आणि हा लोगो जो मी घेतला होता तो. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, फोटोशॉपमध्येच आपण काय करू शकतो, मल्टीपेज PDF आपण क्रिएट करू शकतो. त्याच्याबरोबरच आपण बघितलं की लेयर्स पण आपण कसे प्रिझर्व करू शकतो किंवा ठेवू शकतो याच्यामध्ये. दोन्ही ऑप्शन आपण बघितले. तर जरूर याचा वापर करा. हे मी क्लोज करतो. जरूर या ऑप्शनचा वापर करा. काही जणांना माहीतच नाही की फोटोशॉपमध्ये पण आपण मल्टीपेज PDF करू शकतो. तर वापरून बघा, नक्कीच आपल्याला फायदेशीर आहे फोटोशॉपमध्ये. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर आपल्याला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक जरूर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.